नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूजा काळे आपलं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, कचरा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर कचऱ्याचे प्रचंड ढीग निर्माण होतात आणि हा कचरा आपणच निर्माण केलेला असतो. या कचऱ्यामुळे रोगराई, आजार सर्वत्र पसरत असतात. या कचऱ्याचं उच्चाटन जरी झालं नाही तरी त्याच्यावर प्रतिबंध आपण नक्कीच करू शकतो. आणि आज हाच महत्त्वाचा विषय घेऊन आपण आलेलो आहोत. आजचा विषय काय आहे ते आपण बघूया. आजचा विषय आहे अन्न कचरा व बागेतील कचरा व्यवस्थापन. आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत मनीषा दाते मॅडम. मनीषा दाते मॅडम ह्या इलेक्ट्रिकल इंजिनियर असून सॉइल लिंक वेस्ट मॅनेजमेंटच्या संस्थापिका आहेत. नमस्कार मनीषा मॅडम, कार्यक्रमात आपलं स्वागत. मंडळी, कचऱ्याबाबत आपले काही प्रश्न असतील, आपल्या काही समस्या असतील तर आम्हाला त्या जरूर कळवा. त्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 हा आमचा STD कोड नंबर आहे. मुंबई बाहेरून जी मंडळी आमच्याशी संपर्क करणार आहेत त्यांच्यासाठी आणि फोनद्वारे जी मंडळी आमच्याशी उपलब्ध होणार आहेत त्यांच्यासाठी. आणि कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी एक विनंती की विषयाशी संदर्भातच आपण प्रश्न विचारा. आणि दुसरं म्हणजे आपल्या टीव्हीचे आवाज हे शक्यतो कमी अथवा बंद करावेत, जेणेकरून आपले फोन कॉल्स आम्हाला व्यवस्थित घेता येतील. तर कार्यक्रमाला सुरुवात करूया. मनीषा मॅडम, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. पहिल्या प्रश्नाकडे मी वळणारच आहे. असं म्हणतात ना की घरापासूनच सगळ्याची सुरुवात होते. प्रामुख्याने घरात हा कचरा सर्वत्र दिसतो, किंबहुना आपणच तो निर्माण करतो. म्हणजे कागदी कचरा असतो, कपड्यांचा कचरा असतो. आपल्याला ज्या गोष्टी नको हव्याशा असतात त्या कचऱ्यात मोडतात. मग अन्न कचरा म्हणजे नेमकं काय? अन्न शिजवायला सुरुवात करण्यापूर्वी आपण भाज्या चिरतो, फळं चिरतो. या भाज्यांची देठं, त्यांची सालं, त्यानंतर पालेभाज्यांची देठं, त्याचप्रमाणे फळांची सालं आणि दिवसाच्या शेवटी जे अन्न उरतं ते उरलेलं अन्न आणि त्याचप्रमाणे काही खराब झालेलं अन्नही घरामध्ये असतं कधी कधी. या सगळ्याचा मिळून अन्न कचरा तयार होतो. हा जसा घरातला असतो तसाच हॉटेलमधलाही कचरा असतो, फक्त त्याचं प्रमाण खूप पटींनी जास्त असतं, कारण तिथे अनेक लोकांसाठी अन्न शिजवलं जातं. बरोबर. पण ह्या अन्नामध्ये दोन प्रकारचे असतात. आपण त्याचं ओला पण झालेला असतो तो आणि सुखाही असतो. ह्याला आम्ही प्री कुकिंग आणि पोस्ट कुक असं म्हणतो. याचा अर्थ अन्न शिजवायच्या आधी जे कटिंग करून वेगळं आधी निघतं त्याला आम्ही प्री कुकिंग म्हणतो. आणि त्याच्यावर प्रक्रिया अतिशय सहजतेने होते, कारण ते नैसर्गिकच असतं, त्याच्यावर कुठलीही प्रक्रिया झालेली नसते. आणि जे उरलेलं अन्न, खराब झालेलं अन्न असतं ते आपण शिजवलेलं असतं, त्याच्यामध्ये तेल घातलेलं असतं, तूप घातलेलं असतं, मसाले घातलेले असतात. अशी त्याच्यावर प्रक्रिया झाल्यानंतर त्याचा एक प्रकारचा उरल्यानंतर सुद्धा एक प्रकारचा गिच्चा तयार होतो आणि मग त्याच्या प्रक्रियेला थोडासा वेळ लागतो. त्याला आम्ही पोस्ट कुक फूड वेस्ट मॅनेजमेंट असं म्हणतो. म्हणजे त्याचं वर्गीकरण स्वतंत्रपणे केलं जातं. स्वतंत्रपणे केलं जातं, पण घराच्या बाबतीमध्ये म्हणाल तर हे दोन प्रकार खूप वेगळे नसतात. कारण आपण अर्धा किलो किंवा पाव किलो भाजी आणतो आणि त्यातली खाऊन जी थोडीफार उरेल ती शिजलेली भाजी आपण नको असेल तर कचऱ्यामध्ये टाकतो किंवा कदाचित टाकतही नाही. त्यामुळे घरामध्ये मुख्यत्वे करून प्री कुकिंग म्हणजे जो शिजवण्याच्या आधीचा कचरा असतो त्याचं प्रमाण जास्त असतं.
आणि हॉटेलमध्ये विचार केला तर मात्र खूप पुलाव उरतो, कधी खूप वडे उरतात, कधी खूप खिचडी उरते आणि त्याचं प्रमाण खूप असतं. त्यामुळे तिथे प्रामुख्याने प्री कुकिंग आणि पोस्ट कुकिंग असे 2 वेगळे प्रकार वेस्ट मॅनेजमेंटचे अवलंबावे लागतात. अच्छा, म्हणजे या 2 प्रकाराने त्याचं वर्गीकरण होतं. येस. अच्छा, आणि दुसरं मला एक विचारायचं आहे की बाग कचऱ्याची ही जी व्याप्ती असते ती किती मोठी असते? ती खूपच मोठी असते, कारण बागेतला कचरा हा असा किलोमध्ये किंवा असा मोजता येत नाही. कारण बागेची व्याप्ती किती मोठी आहे, त्या बागेमध्ये झाडं कोणकोणती आहेत. म्हणजे फक्त फुलझाडं असतील तर कचरा खूप नसतो, पण जर मोठे वृक्ष असतील, वड, पिंपळ किंवा आंबा, चिकू, नारळ अशासारखे जर वृक्ष त्या बागेमध्ये असतील तर मात्र खूप मोठ्या प्रमाणावर हा कचरा निर्माण होतो. आणि पुन्हा या कचऱ्याचं व्यवस्थापन करण्यासाठी जागा जास्त लागते, वेळ जास्त लागतो. त्यामुळे बागेचा कचरा व्यवस्थापन हे फार मोठ्या प्रमाणातही लागतं. काही काही वेळेला त्यासाठी मशीन्स पण वापरावी लागतात. उदाहरणार्थ नारळाची झाड घेतलं तर त्याचं विघटन नॅचरल पद्धतीने व्हायचं म्हटलं, झावळीचं, तर त्याला खूपच वेळ लागेल आणि मग तेवढी जागा आपल्याला देता येत नाही त्याचं पूर्ण विघटन होईपर्यंत. म्हणून एक चांगल्या तऱ्हेची बागेचा कचरा व्यवस्थापनाची पद्धत असते. त्याच्यामध्ये मशीन्समध्ये हे क्रश करून याचं बारीक केलं जातं आणि मग त्याचं नॅचरल कंपोस्टिंग केलं जातं किंवा ब्रिकेट्स बनवल्या जातात की ज्या ब्रिकेट्स इंडस्ट्रीमध्ये फॉसिल फ्युएल म्हणजे कोळशाच्या ऐवजी जळणासाठी वापरल्या जातात किंवा जे लोक कोळसा वापरून स्वयंपाक करतात त्याच्यात सुद्धा या ब्रिकेट्स वापरता येतात. मग अशा वेळेला ही जी झाडं असतात ती मुद्दाम कापलेली असतात की बाबा ती आता तुटायला आलेलं आहे झाड किंवा उन्मळून पडलेलं आहे, अशा झाडांचाही आपण वापर करता? अशा झाडांचं व्यवस्थापन तर करावंच लागतं आणि प्रत्येक वेळेला मुद्दामून झाडं कापली जातात असं नाही. आता उदाहरणार्थ नारळाचं झाड घेतलं तर वर्षभर थोड्याफार प्रमाणामध्ये त्याच्या फांद्या ह्या पडतच असतात किंवा फांद्या सोडून त्याचे इतरही काही भाग असतात ते आपोआपच खाली येत असतात. त्यामुळे वर्षभराचा तो एक कंटिन्युअस प्रोग्राम असतो की नारळाच्या झाडाचं वेस्ट मॅनेजमेंट हे व्हायला पाहिजे. आणि काही जणांच्या फांद्या भारामुळे तुटतात किंवा इलेक्ट्रिकच्या वायरला लागतात म्हणून कॉर्पोरेशन तोडतं, तर त्याचं पण व्यवस्थापन आपल्याला करावं लागतं. झाडाविषयी मॅडम आपण जाणून घेणार आहोत, पण तुर्तास आपल्याला एक फोन आलेला आहे देवानंद अमरावती यांचा. देवानंद, नमस्कार. हा, नमस्कार मॅडम. हा, बोला. आजचा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाच्या अनुषंगानंच आहे. माझं नाव देवानंद दुष्कट, अमरावती जिल्हा सत्पूरवरून. तर आपण जे समजा भाजीपाला वगैरे आणतो आठवड्यातून समजा एक दिवस आठवडी बाजार असते आणि जे मग समजा भाजीपाला आपण फ्रीज मध्ये ठेवतो तर तो कचऱ्याचं रूपांतर होते का त्याच्यामध्ये? किती दिवस आपण ठेवू शकतो आणि सोबतच पावसाळ्यामध्ये कुठली काळजी घ्यावी हे तर आपल्या कार्यक्रमातून समजणार आहे. बरोबर. हा, तर फ्रीज मध्ये जे आता समजा ग्रामीण भागामध्ये फ्रीज मध्ये आठवड्यातून एक दिवस बाजार असते आणि फोन बोलता बोलता कट झालेला आहे, पण आपल्याला देवानंद यांचा प्रश्न कळलेला आहे. मॅडम, त्यांचा प्रश्न असा होता की आपण पावसाळ्यात जी भाजीपाला घेतो किंबहुना ते लोक ग्रामीण भागातून, आता त्यांनी फोन केलेला, तर ग्रामीण भागात ही सर्वसाधारण फ्रीजेस वगैरे बंद असतात किंवा काहींकडे नसतात फ्रीज, तर त्यावेळेला भाजीपाला ही साठवणूक करण्यासाठी आपण कुठल्या पद्धतीचा अवलंबन करू शकतो आणि त्यावेळेला जो भाजीपाला आपला उरतो तर त्याचं आपण कशात रूपांतर करू शकतो? खरं म्हटलं तर तो भाजीपाला टिकवावा कसा हा एक वेगळा विषय आहे. तो वेस्ट मॅनेजमेंट या विषयाच्या अंतर्गत येत नाही, तो साठवणूक किंवा प्रक्रिया या विषयामध्ये येतो. पण ह्या प्रक्रियेमध्ये उरलेली जी भाजी असते त्याचं काय करायचं याबद्दल आपण काही त्यांना सांगू शकतो. की उरलेली भाजी असते ती तुमच्याकडे ज्या अर्थी एवढ्या प्रमाणामध्ये भाजी येते त्या अर्थी आवार पण तुमचं मोठं असणार, तेव्हा त्या आवारामध्ये विटांचे 5x3 किंवा 10x2 अशा प्रकारचे रोज करून त्याच्यामध्ये नारळाच्या कवच्या ज्या असतात त्या खाली घालून त्याच्यावर हे जर उरलेला भाजीपाला घातला आणि त्याच्यावर एक एन्झाईम पावडर पसरली तर त्या जागच्या जागी त्या कचऱ्याचं म्हणजे त्या भाजीच्या कचऱ्याचं विघटन होतं आणि पुन्हा पुन्हा तीच जागा तुम्ही वापरू शकता. असं नाही की आज इथे केलं मग पुन्हा दुसऱ्या दिवशी दुसरी जागा, तिसऱ्या दिवशी तिसरी जागा, असं शोधावं लागत नाही. एकाच जागेमध्ये 7 दिवस करून आपण आठवड्याच्या एका जागेवरती त्या दिवशी फुकट गेलेला भाजीचा कचरा हा रिचवू शकतो. बरोबर. म्हणजे मोठ्या प्रमाणावर जर आपण भाजी आणली तर एकीकडे आपण
भाजीला फोडणी घालू शकतो आणि दुसरीकडे त्या भाजीसाठी उत्पन्न होणारं खतही आपण निर्माण करू शकतो. हां मॅडम, आपण नारळ आणि नारळांच्या झावळ्या वगैरे त्या संदर्भात आपण बोलत होतो की जे मोठे वृक्ष असतात तर त्याची तोडणी होते किंवा ते अचानक उन्मळून पडतात, तर त्या संदर्भात आपण आपली चर्चा चाललेली. राईट. याच्यामध्ये मोठ्या फांद्या ज्या असतात त्या क्रशर्समध्ये कधी कधी बारीक होत पण नाहीत. पण आम्ही असं सजेस्ट करतो की ह्या फांद्या जशा झाडावर उभ्या असतात तशा एका कंपाऊंडला लावून तुम्ही उभ्या ठेवा. त्या आपोआप निसर्ग स्वतः काळजी घेऊन त्या रोड करत जातो, त्या बारीक करत जातो. आपोआप एक दिवस त्याचा तुकडा पडतो आणि मग नॉर्मल कंपोस्टिंग सिस्टीम मध्ये ह्या कचऱ्याचं विघटन होतं आणि आपल्याला कळत सुद्धा नाही की एवढी मोठी फांदी एका थोडक्या वेळामध्ये त्याचं विघटन इतक्या सहज प्रकारे कसं झालं. हां, या प्रश्नाकडे मी येणारच आहे मॅडम. विघटन म्हणजे नेमकं काय? विघटन याचा अर्थ त्यातल्या घटकांचं वेगळीकरण करणं. पण ही प्रोसेस मॅन्युअली होत नाही, म्हणजे आपण माणूस त्याच्यामध्ये इंटरफिअर करून हे करत नाही. याच्यासाठी मी एक छोटं तुम्हाला उदाहरण देते. नक्कीच. पिंपळाचं जे पान असतं ना ते लहानपणी सगळ्यांनीच वहीमध्ये ठेवलेलं असतं. हो. तर ह्या पानामध्ये ज्यावेळेला आपण एक पूर्ण हिरवं पान आतमध्ये ठेवतो त्यावेळेला त्या पानाचा पूर्ण शेप आणि ते पान रंगाने हिरवं असतं. काही दिवसांनी ह्यातला हिरवा रंग जाऊन पिवळा रंग येतो आणि काही दिवसांनी ह्यातला हिरवा भाग निघून जातो आणि पिवळ्या रंगाची एक अशी सुंदर जाळी आपल्याला दिसते. तर ह्या जाळीमध्ये ही जाळी निर्माण कशाची असते, तर ही जाळी लिग्निन नावाच्या पदार्थाची असते आणि त्यातला जो हिरवा भाग असतो तो उडून गेलेला असतो. याला विघटन झालं असं म्हणायचं. पिंपळाच्या पानामध्ये लिग्निन हे खूप हेवी असतं आणि म्हणून आपल्याला ते एक मोठं स्ट्रक्चर दिसतं. पण हे जर तुम्ही पालकाचं पान ठेवलं तर त्याचं लिग्निन काही एवढं स्ट्रॉंग नसतं, त्यामुळे त्याचं तुम्हाला एवढं चांगलं रिझल्ट वहीमध्ये ठेवून मिळणार नाही. इनफॅक्ट तुमची वही खराब होईल. राईट. नक्कीच मॅडम, मला इथे थोडंसं थांबवावं असं वाटतंय. पालकाच्या पानाविषयी आपण बोलणारच आहोत, पण कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. आपण भेटणार आहोत परत. धावपळीच्या आयुष्यात होताय का हैराण? भविष्याची साथ आणि आरोग्यावर ताण. स्पर्धेच्या या युगात आजारांची पण स्पर्धा. डायबेटिक, हृदयरोग, सांधेदुखी, पीसीओडी, मुलांचे आजार, केस गळती, एक ना अनेक आजारांची चिंता. पण सोडा आता चिंता, कारण आहे ना आता हॅलो डॉक्टरची साथ. हॅलो डॉक्टर, आज रात्री 8 वाजता पाहायला विसरू नका. थेट प्रसारण फक्त सह्याद्री वाहिनीवर. विष्णूचा गजर हरिनामाचा जयकारो वीरा, जयकारो वीरा. फिनोलेक्स पाइप्स प्रस्तुत जय हरी विठ्ठल. प्रसारण 11 जुलै पासून आषाढी एकादशी पर्यंत सकाळी 8:45 आणि रात्री 10 वाजता. जय हरी विठ्ठल प्रस्तुत करता फिनोलेक्स पाइप्स. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय आहे अन्न कचरा आणि बाग कचरा व्यवस्थापन आणि याविषयी आपल्याशी बोलत आहेत मनीषा दाते मॅडम. मनीषा मॅडम, आपण त्या प्रश्नाकडे येतच आहोत. विघटन आणि ते पण पालकाच्या पानाचं तुम्ही सांगत होतात, तर ते कसं काय? ही आपण कंपॅरिझन करत होतो की पिंपळाचं पान आणि पालकाचं पान ही दोन्ही हिरवी पानं आहेत खरं म्हटलं तर, पण त्याच्या स्ट्रक्चरमध्ये फरक आहे, त्याच्या लिग्निन स्ट्रक्चरमध्ये फरक आहे आणि म्हणून पालकाचं पानाचं कचरा व्यवस्थापन हे खूप लवकर होतं आणि पिंपळाचं पान रिचायला किंवा त्याचं व्यवस्थापन व्हायला थोडासा वेळ लागतो, कारण त्याच्यामधलं लिग्निन स्ट्रॉंग आहे. तसंच असतं वडाचं पान, आंब्याचं पान, औदुंबराचं पान, या प्रत्येक पानाला एक स्वतःचं वेगळं स्ट्रक्चर आहे आणि त्यामुळे त्याला विघटनासाठी लागणारा वेळ हा देखील वेगवेगळा असतो. जितका वेळ जास्त तितकं ते जागा अडवून ठेवतं. त्यामुळे आपल्याला नियोजन करताना कुठल्याही कचरा व्यवस्थापन पद्धतीचं अशा तऱ्हेने करायला लागतं की नुसतं बागेतल्या कचऱ्याचं व्यवस्थापन करायचंय म्हणून एवढी जागा असं पुरत नाही. त्यातली कुठली झाडं आहेत, त्याच्यात कुठले कुठले पानं पडणार आहेत, झावळ्या पडणार आहेत, स्टेम्स पडणार आहेत, ह्याचा विचार करून आपल्याला त्याच्यासाठी जागा द्यावी लागते आणि मग त्याचं उत्तम रीतीने
कचरा व्यवस्थापन होऊ शकतं. आणि असं एक आहे ना मॅडम की आता पावसाचे दिवस आहेत, तर ह्या पावसाच्या दिवसात बऱ्याचदा काही मैदानावर जी झाडं असतात त्यांचं अगदी सहजपणे विघटन होऊन जातं, म्हणजे पालापाचोळा पडतो, झाडाच्या फांद्या पडतात आणि त्याचं विघटन होऊन जातं. याविषयी आपण जाणून घेणारच आहोत, पण तुर्तास आपल्याला एक फोन आलेला आहे भारत वावळे डोंबिवलीवरनं. मॅडम, माझा प्रश्न असा आहे की आपण अन्नपदार्थ तयार करताना आपल्या घरामध्ये आपण अनेक प्रकारच्या भाज्या, फळे किंवा नारळाच्या साली किंवा इतर अनेक द्रव्य वापरत असतो. आणि हे वापरल्यानंतर याचा जो कचरा उपयोग राहतो, या कचऱ्यापासून बाहेर टाकण्यापेक्षाही याच्यापासून आपण काही प्रमाणामध्ये खत निर्मिती करू शकत नाही का? किंवा याच्या माध्यमातून आपल्या बगीचाकरता काही खतं तयार होऊ शकतात का? कृपया आपण याच्यावर प्रकाश टाकावा. धन्यवाद. नक्कीच भारतजी, मॅडम आपल्याला मार्गदर्शन करतीलच. भारतजींचा प्रश्न आपण ऐकलाच असेल की नारळाच्या झावळ्या आणि जे काही आपण भाज्या वगैरे आणतो तर त्याच्यामध्ये खत निर्मितीचा आपण उपयोग करू शकतो का? खरं म्हणजे अतिशय सुंदर खत निर्मिती घरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यापासून होऊ शकते. आणि ह्याचं सगळ्यात सोपं मॉडेल कुठलं असेल तर 7 मातीच्या कुंड्या घ्यायच्या आणि ह्या कुंड्यांमध्ये सोमवारी एका कुंडीत, मंगळवारी दुसऱ्या, असं करत संबंध आठवडाभर आपण आपल्याकडे निर्माण झालेला कचरा त्यात टाकून त्यात एक छोटंसं झाड लावून आणि आम्ही जी एक एन्झाईम पावडर देतो ती घालून ह्या कचऱ्याचं विघटन त्या ठिकाणी करू शकतो. मातीशिवाय शेती असा एक प्रकार तुम्ही ऐकला असेल, तर हा मातीशिवाय शेती यालाच फॉरेन कंट्रीजमध्ये किंवा बाहेरच्या देशामध्ये हायड्रोपोनिक्स असंही म्हणतात. असं एक गोंडस नाव त्यांनी त्याला दिलेलं आहे. पण हे आपण फार पूर्वीपासून करत आलेलो आहोत आणि खूप चांगलं खत लवकर तयार होतं. कचरा त्याच्यामध्ये व्यवस्थापन होतच आणि शिवाय सिटी क्लीन राखायला त्याचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन असतं. मला वाटतं भारतजींना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालंच असेल. मॅडम, बोलता बोलता आपण मगाशी म्हणालो की ह्याच्यामध्ये घातक कचऱ्याचंही प्रमाण असतं. आपण जे घरात आपला कचरा असतो तर नेमकं घातक कचऱ्याचं वर्गीकरण कसं करता येईल आणि तो कोणता? तो कचरा ओळखणं जास्त महत्त्वाचं असतं. कारण हल्ली असं असतं की घरामध्ये डायबिटीस असेल तर इन्सुलिनची सिरिंज असते. कोणी मुलं पडली तर त्यांना स्पिरिटनी त्यांच्या कापसावर स्पिरिट घेऊन त्यांची जखम धुतली, बँडेज केलं, ते बँडेज काढलं. किंवा काही वयस्क लोक असतील तर त्यांचे डायपर्स असतात आणि काही असाध्य रोग झालेले असतील तर त्यांची औषधं, त्यांच्या बाटल्या, हे सगळं जे असतं म्हणजे मेडिकल वेस्ट, हा घातक वेस्ट असतो. आणि ह्या घातक वेस्टची कचरा व्यवस्थापन हे बायोमेडिकल वेस्टचं व्यवस्थापन हे अतिशय वेगळ्या रीतीने केलेलं असतं. आणि नॉर्मल सर्व्हिस प्रोव्हायडर जे वेस्ट मॅनेजमेंट या क्षेत्रात काम करतात ते सगळेजण हे करत नाहीत, तर कॉर्पोरेशनतर्फे ही खास व्यवस्था केलेली असते. मला वाटतं त्याचं विघटन होत नसावं. नाही, त्याचं इन्सिनरेशन म्हणजे ते एका ठराविक चेंबरमध्ये जाळलं जातं आणि त्याच्यापासून जो धूर येतो त्याचं स्मोक मॅनेजमेंट पण केली जाते. म्हणजे नाहीतर तसाच धूर हवेत सोडला तरी त्याचं नागरिकांना त्याचा त्रास होणार, पर्यावरण दूषित होणार. आणि म्हणून त्याची फार काळजीपूर्वक हे इन्सिनरेशन करून त्याची स्मोक मॅनेजमेंट करून त्याची विल्हेवाट लावली जाते. आणि मॅडम एक असं आहे ना की घातक म्हणताना आता नवीन जो प्रश्न निर्माण झाला आहे ई कचरा किंवा प्लास्टिक कचरा, तर तो पण घातकच असू शकतो ना आणि त्याचंही विघटन होत नाही. ह्याच्यामध्ये काही समजुती आणि गैरसमजुती आहेत. कारण ई वेस्ट ही औद्योगिक क्रांती, इंडस्ट्रियलायझेशन जसं कुठल्याही देशामध्ये प्रोव्हिन्समध्ये वाढतं, त्यामुळे हा ई कचरा वाढतो. कारण काही वर्षांपूर्वी जेव्हा आपल्याकडे सेलफोन नव्हते, कम्प्युटर नव्हते, प्रिंटर नव्हते, त्यावेळेला ई कचरा अशी कन्सेप्टच नव्हती. ई कचरा ही नाविन्याने सुरुवात झालेली कचऱ्याची एक सेगमेंट आहे. गोंडस वाटते ते नाव. म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स, त्याचे परिणाम भयंकर आहेत. म्हणजे त्याची क्वांटिटी खूप मोठ्या प्रमाणात निघते आणि त्याचे व्यवस्थापन करणाऱ्या एजन्सीज खूप कमी आहेत आणि लोक तो कचरा इतर कचऱ्यामध्ये मिक्स करतात, म्हणून त्याचा प्रॉब्लेम वाढतो. नाहीतर नागरिकांनी जर कचरा वेगवेगळा दिला तर कचरा व्यवस्थापन ही अतिशय सोपी गोष्ट आहे, अतिशय सोपी गोष्ट आहे. आणि तुम्ही दुसरा प्रश्न विचारला होता प्लास्टिक बद्दल तर एक फार मोठा गैरसमज आहे की आपण म्हणतो की प्लास्टिक आपल्या देशामध्ये बॅन करायला पाहिजे. आणि प्लास्टिक मध्ये एक चांगली गोष्ट अशी आहे की प्लास्टिक अनेक वेळा रिसायकल होऊ शकतं आणि त्यापासून नवीन नवीन गोष्टी बनवू शकतात. आणि आपण ज्या प्लास्टिकच्या गोष्टी आपल्या आजूबाजूला बघतो, म्हणजे ह्या खुर्च्याचे हात किंवा
अनेक उदाहरणं देऊ शकतो. काही इरिगेशन मधली केबल्स असतात, त्याच्यानंतर बॅटरीचे कंटेनर्स असतात. हे सगळे प्लास्टिक रिसायकल्ड पासून बनवतात. ओरिजिनल प्लास्टिक पासून बनवायला गेले तर ह्याची किंमत अनेक पटींनी जास्त होते आणि म्हणून हे रिसायकल मधून 90% गोष्टी बनतात. बरोबर. मग 90% रिसायकल गोष्टी कशापासून बनणार? या कचऱ्यामध्ये मिळालेल्या प्लास्टिक पासूनच मिळणार ना. नक्कीच. त्यामुळे प्लास्टिक विषयी आपण बोलणारच आहोत. तत्पूर्वी ईश्वर काकडे यांचा हिंगोलीहून फोन आलेला आहे. ईश्वरजी नमस्कार. हा नमस्कार मॅडम, माझा असा प्रश्न आहे. मी ईश्वर काकडे बोलतो सुप्याहून जिल्हा हिंगोलीहून. माझा प्रश्न असा आहे की जे आपल्याकडे फळ जे वगैरे वेस्टेज होतात ना, त्याच्यातनं आपण शेतीसाठी गांडूळ खत म्हणून उपयोग करू शकतो का? त्याचा प्रोसेस काय असेल? धन्यवाद ईश्वरजी. मॅडम, आपण त्यांचा प्रश्न ऐकला असेल. तर फळांपासून गांडूळ खत आणि त्याची निर्मिती होऊ शकते का, हा त्यांचा प्रश्न होता. चांगल्या प्रकारे होऊ शकते. तुमच्याकडे शेतासारखी मोठी जागा जर असेल तर यापासून खत करायला काहीच मोठी प्रोसिजर नाहीये. बरोबर. ही रोज निर्माण होणारं वेगळ्या ठिकाणी टाकायचं. जसं मी पहिल्यांदा सांगितलं अन्नाच्या बाबतीमध्ये, तसंच फळांच्या बाबतीमध्ये सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आठवड्याचे 7 दिवस 7 जागा निर्माण करा. प्रत्येक जागी तेवढा कचरा टाका, त्याच्यावर एन्झाईम पावडर टाकून थोडंसं पाणी टाका. हा कचरा आपोआप विघटित होईल आणि त्यापासून सुंदर खत निर्माण होईल. शेतामध्ये टाकल्यामुळे जमिनीमध्ये गांडूळ आपोआप निर्माण होतात आणि ते हे खाऊन विघटनाला मदत करतात. म्हणजे फळ काय किंवा भाजीपाला काय, दोघांचं विघटन हे एकाच पद्धतीने होतंय आणि त्याला व्यवस्थित पूरक असे जागा आणि सगळं व्यवस्थित हे सगळं त्यात घातलं तर हा काही फार मोठी निर्मिती होईल आणि हा मोठा प्रॉब्लेम राहतच नाही. हो मॅडम, या प्रश्नाच्या आधी आपण प्लास्टिक कचऱ्याविषयी बोलत होतो. आता प्लास्टिक म्हटलं तर प्लास्टिकच्या पिशव्या हा फार मोठा गहन प्रश्न निर्माण झालेला आहे. तर त्याविषयी आपण काय सांगाल? मी आधीच्या सेशनमध्ये हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते की प्लास्टिक हे 90% रिसायकल होतं. त्यामुळे प्लास्टिकला घाबरायचं कारण नाही, फक्त ते योग्य हातांमध्ये जायला पाहिजे. हे प्लास्टिक जर रस्त्याच्या बाजूला टाकलं आणि ते उडून गटर्स किंवा अशा ठिकाणी जाऊन त्यांनी क्लॉग केलं तर हा त्याचा दोष नाहीये, हा टाकणाऱ्याचा दोष आहे. त्यामुळे प्लास्टिक रिसायकल जर झालं तर त्यापासून आपल्याला रॉ मटेरियल खूप मिळून प्लास्टिक इंडस्ट्रीमध्ये स्वस्तात स्वस्त आपल्याला प्रोडक्ट्स मिळू शकतात. आणि यात एक महत्त्वाची गोष्ट मी इथे सांगू इच्छिते की संबंध देशामध्ये आज म्हणतात की प्लास्टिक बॅन करायला पाहिजे, पण तुम्ही कांडला, मुंबई अशा अनेक पोर्ट्सवर गेलात तर आपल्याला आश्चर्य वाटेल की मोठे मोठे कंटेनर भरून, शिप्स भरून युरोप, अमेरिका, साऊथ आफ्रिका या देशातून त्यांचा प्लास्टिकचा कचरा डॉलर्स देऊन आपण विकत घेतो रिसायकल करण्यासाठी. हे अनेक जणांना माहिती नसेल. म्हणजे आपल्या इथे बॅन करायचं आणि दुसऱ्यांचा कचरा आपण पैसे देऊन विकत घ्यायचा, हे बरोबर नाही. त्यामुळे आपल्याकडचं प्लास्टिक हे नीट गोळा करून त्याचं प्रोसेस करून जितकं कमीत कमी इम्पोर्ट करता येईल तेवढा प्रयत्न आपल्याकडून झाला पाहिजे. बरोबर. कचऱ्याविषयी माहीत नसलेल्या गोष्टी मॅडम आज आपल्याला तुमच्याकडून कळत आहेत. डम्पिंग ग्राउंडला मर्यादा असते का? कारण ह्या कचरा निर्मितीतूनच एक डम्पिंग ग्राउंड तयार झालेलं असतं. कचऱ्यावर कचरा, कचऱ्यावर कचरा आणि त्याचे डोंगर निर्माण होतात. मग आपण त्याला डम्पिंग ग्राउंड हे छान नाव देतो, तर त्याला मर्यादा असते का? डम्पिंग ग्राउंडला खूप मोठी मर्यादा असते. कारण जशी शहराची लोकसंख्या वाढायला लागलेली आहे तशा मोकळ्या जागा या शहरामध्ये दिसतच नाहीत किंवा असल्या तरी त्याचे भाव हे गगनाला भिडलेले असतात. पण शहरामध्ये लोकसंख्या इतकी असते की मॅक्झिमम कचरा या शहरामध्ये निर्माण होतो आणि हा निर्माण झालेला कचरा जर ओला, सुका वेगवेगळा गोळा झाला नाही तर एक वेळ अशी येते की जे कचरा व्यवस्थापनामध्ये काम करतात त्यांनाही बसून एवढे मोठे ढीग रोजच्या रोज वेगळं करणं शक्य होत नाही. आणि मग आता हे काय करायचं, तर हे उचलून कुठेतरी दूरवर नेऊन टाकायचे. अशा पद्धतीमधून डम्पयार्ड्स निर्माण होतात. आणि आत्ताच आपण पाहिलं असेल तर देवनार, मुलुंड, डोंबिवली, कल्याण या ठिकाणच्या डम्पयार्ड्सना आग लागलेली आहे. कारण अनेक वर्षानुवर्ष त्याच्यावर हा कचरा टाकल्यामुळे त्यातून निर्माण होणारे गॅसेस ह्याचा एकदा भडका उडाला आणि त्यापासून ह्या इथे फार मोठी आग लागून हानी झालेली आहे. आग लागली आणि त्याचे धूर पसरवून लोकांचं आरोग्य आणि पर्यावरण धोक्यात आलेलं आहे. मॅडम, याविषयी जाणून घेणार आहोत, पण तुर्तास एक फोन आलेला आहे आपल्याला. डॉक्टर विद्या कुरणे, कोल्हापूर इथून. विद्याताई नमस्कार. नमस्कार. मला असं विचारायचं आहे की माझ्या छोटी कॉटेज इंडस्ट्री आहे, माझ्या घराभोवती बाग पण आहे. तर याच्यासाठी ते म्हणतात की कुंड्यांमध्ये घाला किंवा छोटा खड्डा करा आणि त्याच्यामध्ये एन्झाईम पावडर घाला. तर ती ही एन्झाईम पावडर कुठे मिळते का, त्या अवेलेबल करून देतात? कारण कोल्हापूरच्या मी दुकानातून बीज
जिथे खतं बितं मिळतात ते म्हणले आम्हाला काही माहिती नाही. बरं. आणि कैरीची सालं याच्यामध्ये कुसतात का? कारण माझ्याकडे कैऱ्याची सालं खूप निघतात दरवर्षी. बरं विद्याताई, धन्यवाद. मनीषा मॅडम, आत्ताच विद्याताईंचा फोन होता. फार सोपा प्रश्न होता. एकतर त्यांच्या कैऱ्या ज्या आहेत त्यांची सालं, त्यांचं विघटन होत नाहीये, आणि दुसरं म्हणजे पावडर कुठे उपलब्ध होईल, तर काय सांगाल आपण? पहिली गोष्ट म्हणजे कैरीच्या सालांचं विघटन इतर सगळ्या अन्न पदार्थांप्रमाणेच होतं. बरं. त्याला काही जास्त त्रास होत नाही. बरं. आणि ही पावडर आम्ही उपलब्ध करून देऊ शकतो. याबाबतची अधिक माहिती आपण त्यांना ऑफलाईन देऊ शकतो. बरं. आणि तुमच्याकडे जे तुम्ही म्हणालात की तुमच्याकडे जागा आहे की ज्या जागेमध्ये तुम्ही जास्त प्रमाणात ज्या तुमच्या कैऱ्यांच्या सालं निघतात त्याचं व्यवस्थापन कसं करता येईल, मी तुम्हाला 1-2 मॉडेल्स दाखवते, ती तुम्ही बघून घ्या. अशा प्रकारची या चित्रात दाखवल्याप्रमाणे कंपोस्टिंग स्टँड्स तयार करून त्याच्यामध्ये एक ठराविक किलो किंवा ठराविक क्वांटिटीचा कैऱ्यांची सालं आपण घालू शकता. अशा प्रकारे झाड लावू शकता आणि आपल्याला आनंद होईल की ह्या कचऱ्यापासून एक नैसर्गिक बाग देखील निर्माण झालेली आहे. नक्कीच मॅडम. विद्याताईंना त्यांचं उत्तर मिळालं असेल, पण आता आपल्याशी श्रीकृष्ण भागवत, जे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सल्लागार आहेत, ते उपलब्ध आहेत. तर बोलूया त्यांच्याशी. ओके, मी तयार आहे मॅडम. नमस्कार श्रीकृष्ण सर. नमस्कार. नमस्कार. आजचा आपला विषय आहे अन्न व बागेतील कचरा व्यवस्थापन. ओके, विचारा. सर, त्याबद्दल आपल्याला काय माहिती आहे, तर आम्हाला ती जाणून घ्यायला आवडेल. विशेषतः नियमाप्रमाणे, सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शन लाईनाप्रमाणे आपल्याला ओला कचरा हा बागेतच जिरवावा लागतो किंवा झाडाच्या बुंद्याजवळ जिरवायला हवा. बरोबर. जर प्रत्येक सोसायटीने आपापल्या घरातला पालापाचोळा आणि भाजीपाला जर झाडाच्या बुंद्याभोवती आळा करून त्यात टाकला आणि वर थोडं पाणी मारलं तर यांनी 2-3 फायदे होतात. एक म्हणजे झाडाला पाणी कमी लागतं, कारण पालापाचोळ्याने झाकलं असल्यामुळे डायरेक्ट वाष्पीकरण त्याचं होत नाही. नक्कीच. दुसरं म्हणजे ते पाणी शिंपडलेल्याने त्याच्यामुळे खत तयार होतं आणि ते त्या झाडाला पाहिजे असतं. हा दुसरा भाग. तिसरा म्हणजे कचरा तेवढा कमी होतो. जर सगळ्या सोसायटीनी जरी घरटी 1 किलो कचरा कमी झाला आमचा, तरी सुद्धा तेवढा कचरा डम्पिंगला जाणार नाही, म्हणजे डम्पिंगची क्षमता वाढते. हा एक दुसरा फायदा आहे. आणि तिसरा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे झाडाला कीड पण लागत नाही अशा प्रकारामुळे. हॅलो. आणि हा बोला. भागवत सर, ओव्हरऑल आपण ह्या सगळ्याचा विचार करता आपल्याला एक उत्तम खत निर्मिती होऊ शकते, तुम्हाला काय वाटतं? उत्तम म्हणजे अगदी चांगल्या प्रकारची खत निर्मिती होऊ शकते, कारण ह्याच्यामध्ये दुसरं काहीही मिक्सचर नाहीये, फक्त पालापाचोळा ते नैसर्गिक आहे. आपण आता महाबळेश्वर आणि माथेरानला बघतो, झाडाचा पालापाचोळा पडतो, पाऊस पडतो आणि नंतर मग त्याचं खतात रूपांतर होतं, त्यांची तिची झाडं वाढत राहतात. पण निसर्गाला जी हवा आहे ते आपण निसर्गाला द्यायला पाहिजे आहे. तर कुठल्याही प्रकारचा कचरा घरामध्ये जेव्हा आपण तयार करतो तेव्हा तो मिक्स न करता पालापाचोळा आणि भाजीपाला हा कटाक्षाने जर आपण झाडाच्या बुंद्यांशी टाकत गेलो तर एक चांगली प्रक्रिया होईल, खत मिळेल आणि कचरा कमी होईल आणि परिसर स्वच्छ आणि सुंदर होण्यास त्याने मदत होईल. नक्कीच सर. भागवत सर, आज आपल्या इथे मनीषा दाते मॅडम आलेले आहेत, तर आपण काय सल्ला द्याल, आपण काय त्यांना सांगाल? सगळ्यांना आमचं सांगणं एकच आहे की आपल्याला कचरा कमी करायचा आहे. जर कचरा कमी केला नाही तर हा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. आमच्याकडे डम्पिंगच्या जागा उपलब्ध नाहीये. अशा रीतीने नागरिकांनी जर हातभार लावला, आपापल्या कचऱ्याचं नियोजन आपापल्याकडे केलं तर कचरा निश्चित कमी होईल, झाडं होईल आणि निसर्गाला मदत होऊन आपल्याला फळफळा मिळेल आणि निसर्ग जे आपल्याला द्यायचं आहे ते भरभरून देईल. नक्कीच सर. मनीषा ताईंनाही आपल्याशी काही बोलायचं आहे. ताई नमस्कार. आपण सजेस्ट केल्याप्रमाणे आम्ही प्रत्येक घरासाठी एक कंपोस्टर, एका बिल्डिंगसाठी किंवा एका कमर्शियल किंवा रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्ससाठी वेगवेगळे कंपोस्टर्सची मॉडेल्स तयार केलेली आहेत की ज्यामुळे वेस्ट मॅनेजमेंट ही डिसेंट्रलाइज होईल आणि याचा प्रयोग मोठ्या प्रमाणावर आम्ही पुण्यात करतोच आहोत. आपली कधी भेट झाली तर आपल्यालाही याबाबत काही कंपोस्टर्सचे फोटोग्राफ पाठवायला आम्हाला जरूर आवडेल. हा, सध्या त्यांच्याकडे माझा मोबाईल उपलब्ध आहे, त्याच्यावर आपण पाठवू शकता. त्याचे स्वागत करीन आणि एक सूचना करीन की सोसायटीला देताना, सोसायटीला माझा अनुभव, सोसायटीला आपण दिल्यानंतर काय होतं
की सामूहिकरित्या तो मेंटेन होणं फार कठीण असतं. आपला कचरा आपण मेंटेन फार छान प्रकारे करू शकतो. जसं आम्ही एका बादलीमध्ये तयार केलं आणि त्यात आपला कचरा, आपला जादूची बादली म्हणतात ज्याला, त्याच्यामध्ये जात असतो. पण सामूहिक केलं तर काय होतं की सोसायटी मीन्स वेअर वी आर नॉट गेटिंग एनी सॉर्ट ऑफ कोऑपरेशन, दॅट इज ए कोऑपरेटिव्ह सोसायटी. त्याच्यामुळे तिथे जरा थोडं लक्ष द्यायला आपल्याला लागतं. अदरवाईज उपक्रम खूप छान आहे. आपले स्वागत आहे. श्रीकृष्ण सर, आपण एवढी उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल मी आपली आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. मॅडम, श्रीकृष्ण सरांनी फार उपयुक्त आणि फार चांगली माहिती दिली. तर आपण आपली चर्चा कंटिन्यू करूया. आपण डम्पिंग ग्राउंड विषयी बोलत होतो, तर काय सांगत होतात आपण? डम्पिंग ग्राउंड निर्माण होण्याचं मेन कारण म्हणजे वेस्ट मॅनेजमेंट ही सिस्टीम पहिल्या स्टेजलाच फेल झाली आहे ह्याचं ते एक द्योतक असतं. बरोबर. आणि कुठल्याही प्रोव्हिन्समध्ये, मग ती महापालिका असो, नगर परिषद असो, ग्रामपंचायत असो, या ठिकाणी नागरिकांना कचरा वेगळा द्यायचं ऑलमोस्ट कंपल्शन जर केलं, कंपल्शन आता वेळ आलेली आहे की ते करायलाच लागेल. कारण कचरा एकत्र येणं यांनी हा प्रॉब्लेम फार मोठा बनत चाललेला आहे. आणि एका कुटुंबाचा कचरा हा छोटा प्रॉब्लेम आहे. तो छोटा प्रॉब्लेम जर सोडवला तर गोष्ट मोठ्या प्रॉब्लेम पर्यंत जातच नाही. पण छोटा प्रॉब्लेम सोडवत नाही म्हणून त्यापासून मोठा राक्षस उभा राहतोय. हे आता सगळ्यांना हळूहळू कळायला लागलंय. पर्यावरणाचं महत्व पण कळायला लागलेलं आहे. तेव्हा या गोष्टीवरच भर द्यायला पाहिजे की प्रत्येक नागरिकांनी प्रत्येक प्रकारचा कचरा हा वेगळा ठेवावा. आणि महानगरातला कचरा तर तो प्रचंड मोठा असतो. आणि कॉर्पोरेशननी पण तो वेगळा गोळा करावा. कारण लोकांची अशी एक तक्रार असते की आम्ही वेगळा करतो, पण कॉर्पोरेशन कुठे एवढे कंटेनर घेऊन गोळा करायला येतं, ते एकातच घालतं, म्हणून आम्ही कचरा वेगळा करत नाही. तेव्हा प्रशासकीय, राजकीय या दोन्ही स्तरावरती हे काम झालं तरच वेस्ट मॅनेजमेंट हा प्रश्न सुटणार आहे. नागरिकांचा सहभाग हा तर त्यामध्ये आवश्यकच आहे. आणि मध्ये एक योजना होती मॅडम त्या संदर्भात की ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा वेगळा टाकायची योजना होती, पण नंतर ती बारगळली. म्हणजे लोक एवढी आळशी असावीत किंबहुना आहेत की ओला आणि सुका, मग ते समीकरण एकच होऊन गेलं आणि मग ते कचरा कुंडीत जाताना ते दोन्ही कचरे एकत्रच आले. त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या योजना आल्या खऱ्या, पण त्या आपण आपल्या आळशीपणामुळे थोड्याशा पुढे मागे करत आहोत. हे आळशीपणा होण्याचं कारणच प्रशासकीय आणि राजकीय आहे. आणि हे जे कंटेनर रोड साईडला आपण बघतो की जिथे एकत्र सगळं टाकलेलं जातं, ते त्या डम्पयार्डचं छोटं रूप आहे. असे अनेक कंटेनर एकत्र केले की त्याचा एक डम्पयार्ड तयार होतो. म्हणूनच हा प्रॉब्लेम त्या छोट्या प्रमाणात असतो तिथेच सोडवायला पाहिजे. म्हणजे मोठ्या डम्पयार्ड पर्यंत हा कचरा वाहून नेलाच जाणार नाही. नक्कीच हा कार्यक्रम बघणारी जनता यायोगे काहीतरी उपयुक्त स्वीकार करेल अशी आपण आशा बाळगूया. तर ह्यावर निसर्ग उद्यान असं निर्माण करता येतं का? आपल्याला काय वाटतं डम्पिंग ग्राउंडवर? डम्पिंग ग्राउंडवर निसर्ग उद्यान निर्माण करायचं असेल तर करता येतं. उत्तर येतं असंच आहे. पण डम्पयार्ड मॅनेज करणं ही एक फार मोठी योजना असते कॉर्पोरेशनची. त्यासाठी मोठी टेंडर्स काढली जातात आणि त्यामध्ये अनेक विचार असतात. त्यामुळे अनेक विचारांच्या लोकांनी एकत्र येऊन जर ठरवलं तर त्या ठिकाणी निसर्ग उद्यान निर्माण करता येईल. आणि एक आमिर खानचा एक प्रोग्राम होता सत्यमेव जयतेमध्ये, त्यात त्यांनी अशा प्रकारचे डम्पयार्ड मॅनेज करून ती लँड रिक्लेम केलेली पण दाखवलेली होती की तो डोंगर पूर्ण नाहीसा होतो आणि सपाट जमीन बनून ती नागरिकांच्या उपयोगासाठी, बागेसाठी किंवा घरांसाठी त्याचा वापर केला जातो. दॅट इज कॉल्ड रिक्लेमिंग द लँड ऑफ डम्पयार्ड. मॅडम, या निसर्ग उद्यानाबद्दल आपण जाणून घेणारच आहोत. तुर्तास एक फोन आलेला आहे सीमा अहिर पवई इथून. नमस्कार सीमा मॅडम. हा मॅडम नमस्कार, मी पवईवरून बोलते. बोला. मला तुमचा जो मॅडम सांगता आहेत जो कल्चर तो इथे कुठे मिळेल? कारण मी 2-3 ठिकाणी विचारलं, जसं मगाशी त्या कोल्हापूरच्या मॅडम मिळाला त्याबद्दल मला सांगा. आणि मी सुका कचरा खूप कष्टाने वेगळा करते, तो म्हणजे एकत्रच टाकला जातो नंतर. तर त्याच्याबद्दल मला खूप हळहळ आहे, तर काहीतरी प्रयत्न होतील तर खूप बरं आहे. थँक्यू मॅडम. नक्कीच सीमा मॅडम. अनिशाताई, सीमाताईंना आपण काय सांगाल? त्या पावडर विषयी विचारत होत्या. सीमाताई, आपण पवई या एरियामध्ये राहता. लवकरच आम्ही पवईमध्ये वेस्ट मॅनेजमेंटसाठी एक अवेअरनेस प्रोग्राम घेणार आहोत. तर ह्या कार्यक्रमादरम्यान तुम्हाला हे एन्झाईम उपलब्ध पण करून दिलं जाईल आणि बाकीच्या वेळेला हे कुठे उपलब्ध असेल याचा पत्ताही आपल्याला त्यावेळेला मिळेल. बरं, आपण निसर्ग उद्यानाबद्दल बोलत होतो, तर कुठल्या प्रकारची निसर्ग उद्यानं यावर उभारली जाऊ शकतात? खरं म्हणजे अशा प्रकारच्या डम्पयार्ड्सवरती मोठे वृक्ष, जी फळझाडं आहेत, अशा प्रकारची झाडं लावून तिथे निसर्ग
उद्यानही निर्माण करता येऊ शकतात. पण मी आधी सांगितल्याप्रमाणे की याच्यामध्ये अनेक एजन्सीज एंगेज्ड असतात. कॉर्पोरेशन म्हणजे लोकल बॉडीज असतात, त्याच्यानंतर तिथे काम करणारे सर्व्हिस प्रोव्हायडर्स असतात, लोकल कॉर्पोरेटर्स असतात. या सगळ्यांच्या संगनमताने हे ठरत असतं की हे डंपयार्ड कशा प्रकारे मॅनेज करायचं असतं, त्याच्यावर उद्यान करायचं का वेगळ्या प्रकारे ते हँडल करायचं. काही वेळा असंही होतं की आपल्याकडे ह्या सगळ्या पद्धती उपलब्ध असून सुद्धा फॉरेनमधली एखादी डंपयार्ड मॅनेजमेंट सिस्टम प्रोव्हाइड करणारी एखाद्या कंपनीला पाचारण केलं जातं आणि मग अर्धे लोक म्हणतात कशासाठी त्यांना बोलवायचं, आपल्या इथे टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे तर आपणच आपल्या पद्धतीने करू. ते म्हणतात हे किती वेळ खेळत बसणार, त्यापेक्षा त्यांना अनुभव आहे, आपण त्यांच्याकडून करून घेऊ, एकदा करू, पुढचं आपण करू. असे वेगवेगळे मतप्रवाह त्यामध्ये असतात. त्यामुळे आपल्याला या साकल्याने विचार करून ते डंपयार्ड कसं क्लिअर करायचं हे शेवटी ठरवायला लागतं. नक्कीच मॅडम, ह्या विषयावर आपण तुर्तास चर्चा करणारच आहोत. पण पुण्याहून अनंत आगाशे यांचा फोन आलेला आहे. नमस्कार अनंत सर. मी अनंत आगाशे बोलतोय. नमस्कार. प्लास्टिकचा कचरा सोसायट्यांमध्ये जमा होणारा ते हे करण्यासाठी सॉर्टिंग काही करण्याचं मशीन आहे का काही, का हातानेच करायचा? धन्यवाद सर. सरांचा प्रश्न हा सर्वश्रुतच आहे. आता ह्याच्यामध्ये असं आहे की तुमच्या घरामध्ये खरं म्हटलं तर ओला कचरा हा तुमच्या ओट्यावर निर्माण होतो, कारण तिथेच बसून आपण खातो, अन्न तिथे शिजवलं जातं. म्हणजे हा एक प्रश्न तिथे मिटला की तो कुठे साठवायचा, तो ओट्याच्या कोपऱ्यावरच साठवायचा. एक छानसं स्टेनलेस स्टीलचं भांडं घेऊन त्याच्यात आपण ते ठेवू शकतो. कळत सुद्धा नाही की ह्याच्यात कचरा आहे का एखादा पदार्थ करून ठेवलेला आहे. पण तुम्ही घाणेरडी प्लास्टिकची कुंडी वापरली तर मग ते कळतं की ह्याच्यामध्ये कचरा आहे. त्यामुळे तो कसा ठेवायचा, कंटेनर कुठला वापरायचा, डेकोर मेंटेन करणं हे पण हल्ली महत्वाचं असतं, तर तो पण त्यातून मेंटेन होतो. आणि बेसिनच्या खालची जी जागा असते, सिंकच्या बेसिनच्या खालची जी जागा असते त्या जागेमध्ये पायाने उघडणारा जो कंटेनर असतो तिथे आपण सर्व प्रकारचा कोरडा कचरा एकत्र ठेवू शकतो. या पुढे जाऊन मी असं सांगेन की एक छोटी पायाने उघडणारी कुंडी केरासाठी पण ठेवावी, कारण त्या केरामध्ये आपण काही खाल्लेलं असतं, कोणी माणूस आला त्याला करंजी खायला दिली, चकली दिली, त्याचं काही सांडलं तर ते सगळं केरात जातं. त्यामुळे त्यासाठी एक वेगळी कुंडी, ओट्यावर ओल्या कचऱ्याची कुंडी आणि पायाने उघडणारी बेसिनच्या खाली. मी जागा पण तुम्हाला सांगते की तिथे जर ठेवली तर एक आठवड्याचा कचरा एक फॅमिली आरामात आपल्या घरामध्ये मेंटेन करू शकते आणि आठवड्यातून ती एकदा कॉर्पोरेशन गोळा करून ती रिसायकलरकडे पोचवू शकते. निश्चित. आणि मॅडम, या गोष्टीसाठी शिस्तीची पण खूप आवश्यकता आहे. मुळात शिस्त असेल आणि ती अंगी बांधली तर त्यायोगे ते कचरेही वेगवेगळे होतील, नाही का? तर आपण कचरा, अन्न कचरा आणि बाग कचरा व्यवस्थापन याविषयी बोलत आहोत. या कचऱ्यातून बायोगॅस निर्मिती होऊ शकते का? आपल्याला काय वाटतं? बायोगॅस निर्मिती होतेच आहे. याच्यात असं असते की बायोगॅस हा एका फॅमिलीसाठी सुद्धा करता येतो आणि कॉर्पोरेशनमध्ये जिथे 10 टन 15 टन असा मोठ्या प्रमाणात कचरा गोळा होतो एकेका प्रभागामध्ये, त्या ठिकाणी फार मोठे बायोगॅसचे प्लांट पण लावले जातात. त्यासाठी कॉर्पोरेशन टेंडर काढतं आणि सर्व्हिस प्रोव्हायडर्स ते टेंडर भरून जागा अलॉट करून घेऊन त्याच्यावरती बायोगॅसचा प्रकल्प सुरू करतात. या बायोगॅसमध्ये सर्व अन्नाचा कचऱ्यासाठीच हे आहे, ते अन्न दळून त्याची बारीक स्लरी केली जाते. ही स्लरी एका मोठ्या टँकमध्ये ठेवली जाते, ते त्याला म्हणायचं प्रायमरी डायजेस्टर. तिथून ते दुसऱ्या टँकमध्ये पाठवली जाते आणि त्या दुसऱ्या टँकमध्ये त्या टँकवरती एक झाकण असतं आणि त्यात निर्माण होणारा मिथेन हा जो गॅस आहे तो हळूहळू ते झाकण वरती पुश करायला लागतो आणि मग त्याला एक कनेक्शन देऊन बलून्स म्हणजे मोठ्या फुग्यामध्ये हा बायोगॅस साठवला जातो. पण हा बायोगॅस जो तयार होतो तो काही प्युअर बायोगॅस नसतो. त्याच्यामध्ये काही इम्प्युरिटीज असतात, कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन सल्फाईड, कार्बन मोनॉक्साईड, अमोनिया अशा प्रकारचे वायू असतात. हे वायू स्क्रबिंग आणि वेगवेगळ्या मेथड्स वापरून त्याच्यातून काढले जातात आणि मग नॅचरल गॅस जो आपण म्हणतो हा मिथेन नॅचरल गॅसच्या अगदी जवळ जाऊन पोहोचतो आणि मग त्याचा अन्न शिजवण्यासाठी आणि इलेक्ट्रिकल पॉवर निर्माण करण्यासाठी आपण उपयोग करू शकतो. आणि याच्या व्यतिरिक्त आपल्याला कशासाठी त्याचा वापर करता येतो? मेन वापर हा इलेक्ट्रिसिटी निर्माण करण्यासाठी होतो आणि दुसरा पूरक ज्या ठिकाणी कॅन्टीन्स असतात तिथे जर हा प्रकल्प उभा केला तर त्याचा गॅस होतो. म्हणजे तुम्हाला एलपीजी सिलेंडर घ्यायला लागत नाही, या मिथेनच्या शेगडीवरती तुम्ही अन्न शिजवू शकता. बरं मॅडम, आपण फार उपयुक्त माहिती देत आहेत. आपल्याला एक फोन आलेला आहे सुयश सरांचा नाशिकहून. नमस्कार सुयश सर. हा, माझा प्रश्न 2 भागांमध्ये आहे. पहिला माझा प्रश्न आहे. नमस्कार. हा बोला सर, आपण बोलत राहा. सर, आपण सलग बोलत राहा, आम्हाला ऐकू येतंय.
माझा पहिला प्रश्न आहे की थर्मोकॉलची मॅनेजमेंट कशी करता येईल, कारण थर्मोकॉल डिग्रेड होत नाही. आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की बायोगॅस जेव्हा आपण तयार करतो तेव्हा ज्वालाग्राही वायू तयार होणं हे योग्य आहे, पण जसं डम्पिंग ग्राउंड मध्ये जी केस आहे की जिकडे ओपन ऍटमॉस्फिअर आहे, तर तिकडे या गॅसेसचं जे इव्होल्युशन होईल त्याची मॅनेजमेंट कशा प्रकारे करतात? धन्यवाद. धन्यवाद सुयश सर. मनीषा दाते मॅडम, सुयश सरांबद्दल आपण काय उत्तर द्याल? त्यांनी ज्या प्रश्नांना दोन प्रश्न विचारले होते, एक थर्मोकॉलचं मॅनेजमेंट कसं होईल आणि डम्पयार्डमध्ये प्रोड्यूस झालेला मिथेनची विल्हेवाट कशी लावायची. मी असं सांगेन की थर्मोकॉलचं व्यवस्थापन आज खूप चांगल्या सायंटिफिक पद्धतीने होत नाहीये. इनफॅक्ट खरं सांगायचं झालं तर त्याच्यावरती रिसर्च ऑन आहे, रिसर्च केला जातोय आणि रिसर्च करणाऱ्यांनी असं म्हणणं आहे की लवकरच एक चांगली थर्मोकॉल रिझवण्याची मेथड ते विकसित करून आपल्याला उपलब्ध करून देणार आहेत. आणि दुसरा प्रश्न जो होता की मिथेन हा डम्पयार्डमध्ये प्रोड्यूस होतो आणि त्याचं व्यवस्थापन कसं करायचं. सायंटिफिक डम्पयार्ड ज्या वेळेला कॉर्पोरेशन प्लॅन करतं त्यावेळेला त्याच्या खाली एक शीट अंथरून मध्ये मध्ये पाईप्स देऊन त्या पाईप्सना भोकं देऊन की जसे जशी लेव्हल वाढेल कचऱ्याची तसं तसं त्याला एक आउटलेट मिळत जाईल आणि त्याच्यामधून तो मिथेन हा हवेत सोडला जाईल की ज्या योगे तो ट्रॅप होऊन एके दिवशी त्याचा स्फोट होणार नाही अशी व्यवस्था केली जाते. याला म्हणायचं सायंटिफिक डम्पिंग साईट डेव्हलपमेंट. पण आपल्याकडे आता ज्या साईट्स दिसत आहेत ते आपल्याला काही सुचलं नाही आता हा कचरा कुठे टाकू, म्हणून एका मोकळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी लोक फार जवळ राहत नाहीत अशा ठिकाणी तो टाकला गेला. मग काही दिवस टाकला गेला त्यामुळे त्याचं एक स्थान बनून गेलं की काही सुचत नसेल तर इथे आणून तर टाकायचं. म्हणजे ही नॉन सायंटिफिक डेव्हलपमेंट झालेली आहे आणि या नॉन सायंटिफिक डेव्हलपमेंटमध्ये मिथेनचं व्यवस्थापनच केलं जात नाही. आणि म्हणून एक वेळ अशी येते की फार जीव गुदमरल्यानंतर माणूस जसं आतताईपणाने काहीतरी करतं तशा प्रकारे आग लागायचं किंवा असं काही काम करतात. यामध्ये अजून एक भाग लक्षात घ्यायचा की ही आग फक्त यानीच लागते असं नाही, तर काही समाजकंटक असतात की जे त्या डम्पयार्डमधला इतर युजफुल कचरा गोळा करण्यासाठी एक छोटीशी आग लावतात. पण जो आपण हे क्लेम करू शकत नाही कारण आपण कुठलंही प्रूफ गोळा केलेलं नाहीये. पण ही सर्वश्रुत आहे की अशा प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज तिथे चालतात आणि पूर्ण व्यवस्थापन हे मिथेनचं त्या ठिकाणी नॉन सायंटिफिक डम्पयार्डमध्ये केलेलं नसतं. मिथेन विषयी आपण जाणून घेणार आहोत, पण तत्पूर्वी एक फोन आलेला आहे सायली वैद्य पुणे इथून. नमस्कार सायली. हॅलो. हा नमस्कार. हा माझा प्रश्न असा आहे की माझ्या दोन्ही लहान मुली प्रत्येक वेळेला हा प्रश्न विचारतात की आई ओला कचरा म्हणजे अंड्याचं टर्फल कशामध्ये टाकायचं, केसांचे गुंतवळ कशामध्ये टाकायचे. तर शाळांमध्ये वगैरे जर हे सांगितलं गेलं तर मुलांना ती सवय लागेल, कारण त्यांच्या मनात हे प्रश्न खूप असतात की हे वर्गीकरण कसं करायचं, ओला कचरा कोणता, कोरडा कचरा कोणता. बरोबर. हा धन्यवाद मॅडम. फार चांगला प्रश्न विचारलाय. मोठ्यांना जे प्रश्न पडत नाहीत ते आता लहान मुलांना पडायला लागलेले आहेत. तर लहान मुलांच्या प्रश्नाला आपण उत्तर देऊया. खरोखरच चांगला प्रश्न आहे. इनफॅक्ट आम्ही ज्यावेळेला वेस्ट मॅनेजमेंटचा अवेअरनेस प्रोग्राम घेतो त्यावेळेला सुरुवातीच्या काही स्लाइड्समध्येच आम्ही ओला कचरा आणि कोरडा कचरा कसा ओळखायचा हे सांगतो. यामध्ये सोपी डेफिनेशन आहे. निसर्गाने निर्माण केलेला कचरा हा ओला कचरा आणि कारखान्यात माणसाने निर्माण केलेला कचरा हा कोरडा कचरा असं आपण म्हणू शकतो. याला अपवाद ऑलमोस्ट नाहीच आहेत. जसं तुम्ही गुंतवळ म्हटलात, गुंतवळ कुठल्या इंडस्ट्रीमध्ये निर्माण होतात का, कारखान्यात निर्माण होतात का? नाही. मग तो ओल्या कचऱ्यात जायला पाहिजे कारण त्याचं विघटन होतं, ते निसर्ग निर्मित आहे. ह्या गुंतवळाप्रमाणेच नख हे देखील कोरडी आहेत नेचरनी, पण म्हणून तो कोरडा कचरा नाहीये. तर तो नेचरनी निर्माण केलेला, निसर्गाने निर्माण केलेला असल्यामुळे ओला कचरा या कॅटेगरीमध्ये जायला पाहिजे. मुळात ओला आणि कोरडा हे नॉमेनक्लेचर इनएडिक्वेट किंवा चुकीचं आहे. चुकीचं असं आपण म्हणत नाही कारण आता फार प्रचलित झालंय, पण ते इनएडिक्वेट आहे. त्याच्याऐवजी निसर्ग निर्मित आणि मानव निर्मित किंवा कारखाना निर्मित असे दोन शब्द वापरले तर अशा प्रकारचं कन्फ्युजन होणार नाही. आणि मी मॅडमना सांगू इच्छिते की लवकरच आम्ही स्कूल वेस्ट मॅनेजमेंट नावाचा प्रोग्राम प्रत्येक शाळेमध्ये करतोय, कारण स्वच्छ भारतच्या दृष्टीने त्याची गरज आहे. कॅच देम यंग, त्यांना लहानपणीच हे शिकवायच्या दृष्टीने हे करतोय आणि त्यात हे सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना सांगणार आहोत. नक्कीच मॅडम, फार उपयुक्त माहिती देतात. आपल्याकडे शेवटची 4 मिनिटं आहेत. तर सोमवारच्या कार्यक्रमाविषयी मी इथे एक घोषणा करू इच्छिते. सोमवार दिनांक 11 जुलै रोजी आपला सखी सह्याद्रीचा विषय असेल जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त कार्यक्रम. आणि ह्या विषयाचा जो हे आहे सहभागी होणार आहेत त्याच्यामध्ये ते आहेत देवराम
नागदेवे आणि विषय आहे लोकसंख्या वाढ. आणि विषय आहे लोकसंख्या वाढ एक जागतिक समस्या. 11 जुलै सोमवार हा आपला या दिवसाचा विषय आहे. तर मंडळी, आजचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. यासाठी आमची 2 माध्यमं आहेत, ती आपण पाहूया. facebook/sakhisayadri.dt या आमच्या पेजला भेट देऊ शकता. आणि दुसरं आहे sakhisayadri@gmail.com या आमच्या ईमेलला आपण संपर्क करू शकता. मॅडम, आता आपण बोलतच होतो, तर काय वाटतं तुम्हाला, ह्याच्यातून रोजगार निर्मिती होऊ शकते का? रोजगार निर्मिती फार मोठ्या प्रमाणात होऊ शकते. कारण एका प्रश्न विचारणाऱ्यांनी असं सांगितलं होतं, किंवा मला वाटतं भागवत सर म्हणाले होते आपल्याला, की सोसायट्यांमध्ये लोक स्वतःचा कचरा मॅनेज करतात, पण ज्यावेळेला संबंध बिल्डिंगचा किंवा कॉम्प्लेक्सचा येतो त्यावेळेला होत नाही. तर यासाठी आमच्याकडे एक हाऊसकीपिंगची सर्व्हिस असते, की हाऊसकीपिंग मॅनेजमेंटचे लोक तुमच्याकडे येतात आणि तुमच्या कॉम्प्लेक्समधला कचरा मॅनेज करून देतात. ही फार मोठी काही करोडो रुपयाची इंडस्ट्री आहे हाऊसकीपिंग इंडस्ट्री ही. आणि ह्या वेस्ट मॅनेजमेंट या क्षेत्रामध्ये सुद्धा हाऊसकीपिंग बरोबरच कचरा कलेक्शन, ट्रान्सपोर्ट, सर्व्हिस प्रोव्हाइडिंग अशा अनेक पद्धतीमध्ये आपल्याला रोजगार निर्मिती ऑलरेडी झालेली आहे आणि फार मोठा स्कोप त्याच्यामध्ये अजूनही आहे. नक्कीच मला वाटतं ह्याच्यातून रोजगार निर्मिती होऊ शकते आणि हा पॉझिटिव्ह विचार घेऊनच आपण पुढे जायचं आहे. मॅडम, शेवटचं 1 मिनिट राहिलेलं आहे, आपण जाता जाता काय सांगू शकाल आमच्या मंडळींसाठी? एक कविता सांगू? हो, रे हिंद बांधवा थांब या स्थळी अश्रू दोन ढाळी, ही कचरा पेटी दुःख सांगते सदा सर्व काळी. आकंठ शिगो शिग भरली, ओथंब नखाली आली, रस्त्यांवर साले पडली, आस्वाद घ्यावया श्वानांची या गर्दी इथे जमली. असं करू नका. स्वच्छ भारत अभियानामध्ये सहभाग व्हायचा असेल, आपला देश स्वच्छ करायचा असेल, APJ अब्दुल कलामांचं स्वप्न साकार करायचं असेल, तर स्वच्छता अभियानाला स्वतःपासूनच सुरुवात करा. नक्कीच. आणि आपल्या ह्या भाषणानंतर मला तर वाटतं गाडगे महाराजांचं एक स्वप्न होतं स्वच्छतेचं, ते ही जनता डोळ्यासमोर धरून त्याची पायवाट चालू ठेवेल. मॅडम, तुम्ही इथे आलात आणि ह्याच्यावर आपल्याला योग्य मार्गदर्शन दिलं. अन्न, कचरा आणि बाग व्यवस्थापन याविषयी आम्हाला योग्य मार्गदर्शन दिलं, त्याबद्दल मी आपली आभारी आहे. नमस्कार.